गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद नेवरगाव गटाच्या भाजपच्या उमेदवार सुरेखा नितीन वालतुरे यांची आणि वाहेगाव गणातील उमेदवार आप्पासाहेब हिवाळे यांचा गावागावात मोठ्या धूमधडाक्यात प्रचार सुरू असून मतदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात्र मतदार राजा प्रचंड नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद नेवरगाव गटातील काटे पिंपळगाव येथे मतदारांना संबोधित करताना भाजपच्या उमेदवार सुरेखा वालतुरे म्हणाल्या की माझे सासरे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांनी गटात आणि गणात मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याने याची पावती म्हणून मला मतदार प्रचंड बहुमतांनी विजयी करणार असून केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्याने मोठ्या प्रमाणात निधी आणून नेवरगाव गटातील सर्व गाव वाडी तांडे वस्तीवरील विकास कामं करणार असून मला तुम्ही एकदा सेवा करण्याची संधी द्या असं प्रचारादरम्यान उमेदवार सुरेखा वालतुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। नेवरगाव गटातील वाहेगाव गणातील उमेदवार आहे आप्पासाहेब हिवाळे। आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत। तुम्ही मतदारसंघात फिरताय प्रचारासाठी, तुम्हाला प्रामुख्याने काय समस्या वाटते? मागील काळात सरच्या मार्गदर्शनाखाली राहिलेले कामं, अपूर्ण कामं आता मी येणाऱ्या काळात 100% पूर्ण करायचं काम करू। जे रस्ते राहिले वाडी वस्तीचे, काही रस्त्याला नंबरिंगचं काय विषय आहे ते सगळं आम्ही पुढल्या काळात 100% प्रयत्न करू आणि थांबतो आणि मतदार बंधूंचा चांगला आम्हाला प्रतिसाद आहे। तुम्ही काय आवाहन करू इच्छिता मतदारांना? मतदान करा हेच आव्हान राहील। भारतीय जनता पार्टी कमळ यांनी शनिवार मतदान करा हे आव्हान राहील। नेवरगाव गटातील काटे पिंपळगाव येथे आपण आहे। इथे महिला आहे, काही या गावातील महिला मतदार, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेवरगाव गटात बरेच उमेदवार उभे आहे। तुम्हाला कोणत्या उमेदवाराबाबतीत पसंती वाटते, काय सांगा? मी सांगते, म्हणजे एक तर माझं लहानपणापासून सर आमच्या गावात पहिले शिक्षक पहिल्यांदाच झाले शिंगीला, आणि माझ्या वडिलांनी मला तेव्हा शाळेत घातलेलं। आमच्या सरांचं 81-82 पासून समजा ओळख आहे, आणि तितक्या आता मी म्हणजे 2री 3री 4थी शिकून आता समजा आता इथपर्यंत आले, पण सरांना मी पहिल्यापासून तर आतापर्यंत ओळखीते। आमची अशी इच्छा आहे आमचे सरच आले पाहिजे निवडून। सर स्वतः उभे नाही आहे का, कोण उभे? मग सर काय, सरांची सुनबाई काय, हां सुरेखा ताईच आल्या पाहिजे निवडून। बरं, येथे भाजपच्या पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी माहिती घेऊ। ताई, तुमच्या गावातून नेवरगाव गटासाठी जिल्हा परिषदेला देखील उमेदवार आहे आणि नेवरगाव येथील सुरेखा नितीन वालतुरे देखील आहे। आपण काय वाटतं तुम्हाला, नेमकं दोघांच्या बाबतीत काय वाटतं? सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम। आणि कसं असतं, प्रत्येकजण सुशिक्षित आहे, त्या डॉक्टर आहेत, नेवरगाव सर्कलमधनं त्या प्रथम उभे आहेत, पण त्यांना सर्व गोष्टी जाण आहे। पंचायत समिती सदस्य आहेत नेवरगावचे साळुंकी भाऊ आहेत, आणि आमचे वाहेगाव गणामधनं आप्पा भाऊ आहेत। हे दोघं कसे शेतकरी घरातले, आणि आपण पंचायत समितीला जर गेलो तर आपल्याला विहिरींची कामं, शेताळ्यांची कामं, काही गायगोठ्यांची कामं आपल्याला माहीत नसतात, कशी आणायची काय आणायची। जर आपण आपला हक्काचा माणूस जर बसवला तर आपण त्यांना हे सांगू शकतो की नाही, आमच्या आप्पा भाऊ हे कामं झाली पाहिजे। आणि सुरेखाताईंना आपण जिल्हा परिषदवरनं तुम्ही जी कामं आणणार ती आमच्या गावासाठी, आरोग्यासाठी काही असू त्या गोष्टीला तुम्ही आम्हाला सर्वांना साथ द्या, आम्ही पण तुमची साथी केला साथ देणार आहोत। आणि तिन्ही कमळ दाबायचे आहेत आपल्या नेवरगाव गटामधनं, पण खास करून आपण आज वाहेगाव गणामध्ये आहोत तर आप्पाभाऊ पाटील हिवाळे आणि सुरेखाताई वालतुरे यांना आपण बहुमत मतांनी विजयी करावं, आणि कमळ या बटन दाबून येत्या 7 तारखेला सर्वांना मतदान करावं ही सर्वांना विनंती। तुम्ही मतदार म्हणून या नेवरगाव गटात कोणाला पसंती देता? मी सर्वप्रथम नेवरगाव गटातून पसंती ही आपल्या आदरणीय सुरेखाताई वालतुरे आणि आप्पासाहेब भाऊ हिवाळे, आणि आपल्या मांजरी गणातून नेवरगाव गणातून ज्या आहेत अरुणाताई साळुंके यांना पसंती देऊ इच्छिते। का पसंती देतात, नेमकं काय कारण? नेमकं यामागे हेच कारण आहे की ज्या आपल्या सुरेखाताई आहेत त्या डॉक्टर आहेत, आणि माझ्या मते एक महिला जर राजकारणात उतरली तर आमच्या गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एक महिला चांगलं कार्य करू शकते अशी माझी इच्छा आहे। कारण एक बाई माणसांपेक्षाही एका लेडीजला चांगलं आपल्या अडीअडचणी, त्यांचे जे काही ते सुखदुःख असतील त्या चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतील, आणि आरोग्याच्या बायकांच्या ज्याही काही आरोग्याच्या समस्या आहेत त्याही व्यवस्थितरित्या त्यांच्याशी चर्चा करून सोडवता येऊ शकतात आपल्याला। त्यामुळे
आणि आमचे आदरणीय आप्पाभाऊ हिवाळे हे तर सामान्य शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे आणि त्यांना शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांची जाण आहे त्यामुळे. आणि अरुणाताई तर आताही काल परवा शेताच्या बांध्यावर खुरपायला होता. म्हणून ज्या तळागाळात आपण काम करणार आहोत किंवा ज्या तळागाळाच्या गरीब माझ्या कष्टकरी बांधवांच्या ज्या समस्या आहेत, ज्यावेळेस आपण चटके सोसतो त्या समस्या त्यांना निश्चितच त्याची जाण होईल. आणि त्यामुळे ह्या 3 उमेदवारांना माझी पहिली पसंती असेल. काटे पिंपळगाव येथील मतदार आहे. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. नेवरगाव गटात अनेक उमेदवार उभे आहे, तर तुम्ही कोणाला पसंती देता? आज या जिल्हा परिषद नेवरगाव गट 42 क्रमांक या गटाचं इलेक्शन होत असताना या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अनेक जिल्हा परिषद मेंबर झालेले, परंतु या गटामध्ये अतिशय उत्कृष्ट विकास आणि विकास हा जिल्हा परिषद मेंबर करतो हे जर दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो वालतुरे सरांनी केला. आणि वालतुरे सरांना चांगली पसंती आहे आणि बहुतांशी कामं हे पक्षाच्या वतीने त्यांनी या ठिकाणी या गटामध्ये केलेले आहे. आणि तसेच आज माझं एक नम्र आव्हान आहे का जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होत असताना खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी या निवडणुका पार पडत असताना लोकप्रतिनिधी नात्याने माझं असं म्हणणं आहे की येणाऱ्या जे उमेदवार आहे त्या सर्व उमेदवारांना आपण जय पराजय ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहे, पाहणार आहोत. परंतु जय पराजय पाहत असताना आज आपण आपल्या मुखातून जे आश्वासनं देत आहात त्या आश्वासनाची पूर्ती आपण केली पाहिजे, जेणेकरून आपण निवडणूक काळात लोकांपर्यंत पोहोचतो आणि पोहोचत असताना अनेक आश्वासनं देत असतो. आज पंचायत समिती स्तरावर असेल, जिल्हा परिषद स्तरावर असेल. आता सध्या जे आहे ना प्रचार सुरू आहे आणि आता सध्याच्या स्थितीत तुम्हाला कोणत्या उमेदवाराला कौल आहे आणि पसंती आहे? थोडक्यात तेच सांगतो मी का आज या ठिकाणी वालतुरे सरांना मी पसंती दिली, परंतु येणाऱ्या काळामध्ये सर्वच उमेदवारांना मी हे सांगतो आहे की आपण जे जिल्हा परिषद पंचायत समिती जे प्रश्न आपण मांडतो आहे त्या प्रश्नाची पूर्तता कशी करता येईल, तर ते प्रश्नाची पूर्तता काही अंशी आपल्या सरांनी केलेली आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत. धन्यवाद. बरं, तुम्ही या गावातील आहे आणि याच गावातील एक उमेदवार आहे नेवरगाव गटात, अशी माहिती मिळते का तुमच्याच गावातील आहे, त्यांच्या बाबतीत तुम्ही त्यांना काय पसंती? नाही, तेही सक्षम उमेदवार आहे, त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न करावे हीच विनंती. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या ज्या गावातील उमेदवार आहे नेवरगाव गटात सध्या झेडपी जिल्हा परिषदेसाठी उभी आहे आणि मागे पंचायत समिती सदस्य म्हणून होते, त्यांच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? माझं असं म्हणणं आहे की जे काही उमेदवार होते त्या उमेदवारांनी असेल किंवा कोणी असेल, परंतु पंचायत समिती गणामध्ये जो विकास साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याच्यात ते अपयशी ठरले. आणि दुसरी गोष्ट अशी का आज रोजी पंचायत समिती स्तरावर गेल्या काही दिवसापासून अनेक लोकांचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न मार्गी लागले नाही आणि ते प्रश्न मार्गी लावत असताना त्या ठिकाणी भ्रष्टाचार हा झालेला आहे. आज काय भ्रष्टाचार झाला आणि त्या सदस्याचं नाव काय आहे? जनसामान्य लोकांना पैसे घेऊनच कुठलीही योजना आणावं लागते, हे आमचं दुर्दैव आहे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे का पंचायत समिती स्तर